महाराष्ट्रात मान्सूनचा मोठा अपडेट. IMDने दिला नवा अंदाज. मुंबईत अजूनही प्रतीक्षा. विदर्भात पाऊस आणि वादळाचा इशारा. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि विशेषतः शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे. कारण भारतीय हवामान विभाग अर्थात IMDने आज 16 जून 2026 रोजी महाराष्ट्राच्या मान्सूनबाबत नवा अंदाज जाहीर केला आहे. मित्रांनो, अनेक दिवसांपासून राज्यातील नागरिक एकाच प्रश्नाची वाट पाहत आहेत. राज्यात सर्वत्र पाऊस कधी सुरू होणार? मुंबईत मान्सून कधी पोहोचणार? आणि पुढील काही दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार? तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. सर्वप्रथम विदर्भाबद्दल बोलायचं झालं तर 16 आणि 17 जून दरम्यान विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र राज्यभर जोरदार आणि सलग पावसाची परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. विशेष म्हणजे मुंबईकर अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा मान्सूनचा वेग काहीसा मंदावल्याने मुंबईमध्ये नेहमीच्या तारखेपेक्षा उशीर होत असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार अरबी समुद्रातील अनुकूल प्रणालींचा अभाव आणि कोरड्या हवेच्या प्रभावामुळे मान्सूनची गती कमी झाली आहे. तरीही पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून पुन्हा वेग पकडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMDच्या माहितीनुसार 18 ते 20 जून दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे. तसेच काही भागांमध्ये उष्णता आणि दमट हवामान देखील जाणवू शकते. म्हणून शेतकरी बांधवांनी शेतीची कामे स्थानिक हवामान अंदाज पाहूनच करावीत. तसेच वीज पडण्याच्या शक्यतेमुळे उघड्या जागेत थांबणे टाळावे. मित्रांनो, ही माहिती भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत बुलेटिनवर आधारित आहे. पुढील 24 ते 48 तासांमध्ये परिस्थिती बदलू शकते. म्हणून रोजचे हवामान अपडेट पाहत रहा. तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच अधिकृत आणि विश्वासार्ह अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.